आत्ताचे भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या मुलाशी विवाह झाला। हा विवाह कोणत्या परिस्थितीत झाला याच्याही बातम्या आपणच सगळ्यांनी केल्या होत्या की कारवाई टाळण्यासाठी म्हणून खासदार साहेबांच्या सुपुत्राने तो विवाह केला। पण त्यानंतर त्या मुलीचं पुढे काय झालं, काय मोदीजींच्या उमेदवाराने मोदीजींचा परिवार, मोदीजींच्या खासदाराचा परिवार, तो परिवार सांभाळला का? तर ज्या मुलीला कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं आणि तिला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं, त्यानंतर तिची अवस्था काय झाली हे कोणीही बघितलं नाही। तो फ्लॅट नंतर विकून टाकला गेला। ज्यांना फ्लॅट मिळाला त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं, ती रस्त्यावर आली। तिचं बाळ छोटंसं सोबत आहे, ज्या बाळाला आत्ता दूध द्यायचं म्हटलं तर काय करायचं हा प्रश्न समोर आहे। हे खासदार रामदास तडस साहेबांचं मुलाच्या सोबत जे लग्न झालं त्याचं नगर वर्धा परिषदेतलं हे विवाह प्रमाणपत्र, लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात, हे फार चमत्कारिक आहे, हे फार भयंकर आहे। खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या ज्युरिडिक्शन मध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे। ज्या पद्धतीने घर विकलं गेलं, ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे, आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे असं जे खासदार रामदास तडस सांगतात, ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते। जेव्हा ही माय माऊली रामदास तडस यांना न्याय मागायला म्हणून त्यांच्या जनसंपर्क घरात सुद्धा नाही, जनसंपर्क कार्यालयामध्ये जाते, त्यावेळेला तिला तिथूनही प्रताडित करून बाहेर काढलं जातं। तिच्या गरोदरपणातही तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही। तिचं बाळ जन्माला आल्यानंतर 2 महिने वाट बघून ती कल्पना देते की अहो मला मी बाळांत आहे, माझ्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे। या छायाचित्रात तिचे वडील आहेत। खासदार रामदास तडस यांनी ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तणूक केली, तिच्या वडिलांच्या समोर तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागितले, यावर त्या बोलतीलच, परंतु हे फार वाईट आहे, अपमानास्पद आहे। यामध्ये पूजा तडस यांचे वडील अगदी आत्ता या 2 महिन्यापूर्वी मृत्युमुखी पडले। मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो। हा कसला मोदीचा परिवार आहे? ही सगळी माणसं, मला फार याच्यात काही बोलायचं नाही, परंतु ज्या एका चिमुरड्याला घेऊन ही माय माऊली न्याय मागतेय, किमान या वेळेला तरी तिला न्याय मिळेल का? मी आपल्याशी बोलेलच, पण मी जरा पूजाताईंना विनंती करेल की त्यांनी काही भूमिका मांडावी। नमस्कार, मी सौ पूजा पंकज तडस, वर्धेचे खासदार रामदासजी तडस यांची सून। मागील काळामध्ये कशा प्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं। कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं। मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं। तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली, बोला तुम्ही, त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं, एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं, ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हा सगळ्यांना देणार।
म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. आज हे माझं छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी दर भटकते. ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं. म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका तान्ह्या लेकराशी राजकारण घडते. तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे जायचं? खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं. ओ, बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता? माझ्यासाठी सगळं राजकारण करता. जर खासदार साहेब म्हणतात, त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना 33% आरक्षण द्या, त्याच्यानंतर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, एवढ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला न्याय का नाही मिळत? मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे. त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत. मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या. या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा लोक म्हणतात की DNA कर, आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घाणेरड्या नजरेने लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे. इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता. आज मी आहे, उद्या माझ्यासारख्या 10 पूजा समोर येतील. हे बाळ आहे माझं, या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते, माझा अपराध काय? माझ्यासारख्या मुलीला तुम्ही DNA मागता, करायला तयार आहे मी DNA. माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा, सर्व समाजासमोर करा, मी DNA ला तयार आहे. पण माझी अशी अवहेलना, माझा असा अपमान तर करू नका. ऍटलिस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासमोर मांडलं. कशा पद्धतीने लग्न झालं, काय झालं, मला साधं 2 वेळचं अन्न सुद्धा देत नाही. या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कणकेचा घोटा करून पाजावा लागतो. इतकी दयनीय अवस्था माझी करता. माझा दोष काय ते मला सांगा. आणि ज्या लोकप्रतिनिधीशी तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धेत येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही तर ते समाजाला काय न्याय देतील. या पूजाताई तडस ज्या खरं तर त्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभे करू शकले असते. परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे, 20 तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे, तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे. तर मोदीजींनी आम्हाला 20 तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा, एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमाऊली काल संपर्कात आलेली होती. मला असं वाटलं की मी आपल्या सगळ्यांच्या समोर या एका महाराष्ट्राच्या लेकीची व्यथा मांडली पाहिजे. खरं तर भाजपमधल्या अशा असंख्य किस्से बाहेर येतील. रिक्की बक्सला आजही न्याय मागते. राहुल शेवाळेंनी काय पद्धतीने तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलंय हे वेगळं सांगायला नको. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागते. अशा अनगिनत कहाण्या, अनगिनत विराण्या आहेत. आमची विनंती असेल मोदीजींना की एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार, अनुयायी वगैरे म्हणताय, तर प्रभू श्रीरामांचा एकवचनी एक पत्नी बाणा, प्रभू श्रीरामांचे विचार आम्ही स्वीकारलेत असं म्हणणाऱ्या भाजपमधल्या लोकांना त्यांनी शिकवायला हवेत. कारण एकवचनी एक पत्नी एवढा संस्कार जरी शिकवला तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील. आणि 20 तारखेला ज्या पद्धतीने पूजा तडस यांनी मोदीजींना वेळ मागितलाय, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पंतप्रधान महोदयांनी या एका लेकीची ही हाक आणि तिची फिर्याद ऐकण्यासाठी 20 तारखेला वर्ध्यामध्ये वेळ द्यावा ही अपेक्षा आहे. मी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. हा, तुम्ही उमेदवारी वाचला. एका स्त्रीला
एका स्त्रीला तुमच्या घरातल्या सुनेला, सून ही घरातली लक्ष्मी असते, तुम्ही त्या सुनेला DNA मागता, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता. मला लोकांपर्यंत, मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे, उद्या देशातल्या, उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील, तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे द्याल? हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे समाजाला. की ठेवलेली बाई, तुम्ही म्हणता घरातल्या सुनेला ठेवलेली बाई, त्याचं उत्तर त्या छोटं बाळ डिस्टर्ब करत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं, लोक माझं म्हणणं ऐकतील कसं, तो आवाज मोठा करण्यासाठी म्हणून मी तो नामांकन अर्ज दाखल केला की किमान मी उमेदवार म्हणून तरी माझ्या म्हणण्याला एक से प्राप्त होईल का, माझं म्हणणं पोहोचेल का, यासाठी तो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला. मी आधीच म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या बरोबर जाऊन एक महिला म्हणून जर त्या त्यांच्या न्यायाची आणि सन्मानाची लढाई लढत असतील तर मोदीचा परिवार म्हणणाऱ्या सगळ्यांनीही त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि बहीण म्हणून, एका बाईचं दुःख म्हणून, बाईपणाच्या वेदना म्हणून आणि मी स्वतः बाई म्हणून त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही आज त्यांना इथे बोलावले. विचार, तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का? शिवसेना सपोर्ट करणार का अपक्ष? एक लक्षात घ्या, मी ज्या अर्थी इथे आले त्या अर्थी एका बाईला बाईपणाच्या संवेदना समजूनच इथे आले. मी अगदी पत्रकार परिषद सुरू करताना पहिल्या वाक्यात बोलले